का जांच होता है, उसके अंदर जांच में टीबी का जो बैक्टीरिया है, जो जंतु है, उसकी जांच होती है और उस पर कौन सी दवाई लागू होती है उसकी जांच होती है। उसके बाद अगर वो रिपोर्ट पॉजिटिव आती है तो हम उस पर ट्रीटमेंट चालू करेंगे। अगर वो नेगेटिव आती है तो फिर से एक बार वही चेक, वही जो छुट्टी है वापस आपको दे दें, दूसरे दिन तो वापस चेक होगा। वो जब 2 बार नेगेटिव आ जाएगी फिर हम कंसिडर करेंगे आपको टीबी नहीं है और फिर आप शुरू हो जाते हैं। अगर आपका उसमें रिपोर्ट में पॉजिटिव आता है तो फिर हम टीबी का ट्रीटमेंट चालू करते हैं। उसके लिए आपको टीबी के आपका जो टीबी रिपोर्ट रहेगा वो रजिस्टर होगा। उसके बाद आपको गवर्नमेंट से भी असिस्टेंस मिलता है और दवाई भी जो है वो सारी फ्री में मिल जाती है गवर्नमेंट से। कोई भी दवाई के लिए खर्चा नहीं करना है। महीने का 500 रुपये गवर्नमेंट अलग से देती है आपके खर्चे के लिए। अभी बढ़ाया है बच्चा, अभी 1000 किया है महीने में, पहले 500 था। अगर आपको टीबी है तो दवाइयाँ भी फ्री में मिलेंगे और आपका जो न्यूट्रिशन आहार अच्छा रहना चाहिए, क्योंकि टीबी की बीमारी को मारने के लिए आहार बहुत अच्छा रहना चाहिए। तो उसके लिए गवर्नमेंट आपको सदस्य को, घर में किसी परिवार को हुआ, आपने टीबी का नोटिंग करवाया तो उसके खाते में 1000 रुपया हर महीने जमा होता है। और आहार का अच्छा होना बहुत जरूरी है। आहार में मैडम बताएंगे कि क्या क्या हम खाएंगे। मराठी समजणार आहे का सगळ्यांना? टीबीचं मुख्य कारण काय आहे माहिती का? की जर आपल्याला लहानपणापासूनच जेवणामध्ये पूर्ण पोषक घटक नाही मिळालेले असले तर टीबी व्हायची शक्यता ही बऱ्याच पटीने वाढते. म्हणून लहानपणापासूनच आपलं जेवण म्हणजे आपला खानपान अच्छा होना चाहिए. तुमची जी लहान मुलं आहेत त्यांना आतापासूनच तुम्ही कोणती मुली वगैरे त्यांना चांगलं जेवण दिलं पाहिजे. आणि समजा जर त्या उपरांत तुम्हाला टीबी झाली तर काय करायचंय, तर तुम्हाला जेवणाकडे विशेष लक्ष द्यायचं. मॅडमांनी तुम्हाला सांगितलं की सरकार 1,00,000 रुपये भत्ता देणार आहे, तो कशासाठी देणार आहे, तर तुमचं जे डाएट आहे ते पण तुम्ही चांगलं घेऊ शकलाच पाहिजे. जसं 2 अंडी रोज खाणं खूप गरजेचं आहे टीबीच्या पेशंटने. जेवढे तुम्ही पोषक घटक खाणार आहात, प्रोटीन घेणार आहात, तेवढी तुमची जी तब्येत सुधारते. म्हणजे तुम्हाला वजन कमी होतं तर ते वजन एकदम कमी होणार नाही, कारण वजन कमी झालं तर सगळ्या टीबी कंटिन्यूच वाढतात पुढे. आणि तुम्ही काळजी काय घ्यायची, तर तेलकट वगैरे खायचं नाहीये, जास्त मसालेदार पदार्थ खायचे नाहीये. तर काय खायचंय तुम्ही, फ्रूट्स वगैरे पण तुम्ही खायचे, पण जे जास्त खूप आंबट फ्रूट्स आहेत ते टाळायचे शक्यतो. मी थोडक्यात तुम्हाला सांगते. जसं संतुलित आहार घ्यायचा आहे. संतुलित आहार म्हणजे काय, तर पालेभाज्या, फळं, भाज्या हे तुमच्या जेवणात असायलाच पाहिजे. सलाद वगैरे तुमच्या जेवणाचा जो 1/4 हिस्सा आहे तो पालेभाज्या आणि फळभाज्यांनी भरलेला पाहिजे. ठीक आहे. नंतर समजा तुम्हाला झालाच आहे, टीबी झाला आहे, तर काय काय काळजी घ्यायची, संतुलित आहार घ्यायचा आहे, औषधांचे नियमित सेवन करायचे. तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आता टाळायचं काय आपल्याला, तर मी सांगितलं तुम्हाला तळलेले पदार्थ खायचे नाहीये. भाजलेले पदार्थ जसं केक, पेस्ट्री हे आहेत, बेकिंग आयटम आहेत, ते खायचे नाहीये तुम्हाला. आणि प्रक्रिया केलेले मांस, शक्यतो मटण वगैरे टाळायचं आहे. तुम्ही चिकन वगैरे खाऊ शकता, अंडी तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. कॅफीन म्हणजे त्याच्यामध्ये कॉफी वगैरे हे जे पदार्थ आहेत ते टाळायचं पूर्णपणे. आणि जर तेलकट पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमच्या खालीचं प्रमाण वाढणार आहे, म्हणून तेलकट पदार्थ टाळायचे, तेल कमीत कमी खायचं. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा काय खायचं तुम्हाला, बीन्स वगैरे, शेंगा, अंडी, चिकन हे भरपूर प्रमाणात खायचं आहे. मासे तुम्हाला खायचे आहे. ठीक आहे. पालेभाज्यांमध्ये इथे आहे बघा पालक, हिरव्या भाज्या, सगळ्या फळांमध्ये सांगितलं त्यांनी द्राक्ष, म्हणजे बेरी जी असतात, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी. आता ब्लूबेरी वगैरे आपल्याकडे काही मिळणार नाही, पण तरी द्राक्ष हा आपल्याला कॉमनली अवेलेबल होऊ शकतो. तर द्राक्ष आपण खाऊ शकतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं ना काय खायचं काय नाही. काळजी काय तर घ्यायची. आता जर तुमच्या पैकी कोणाला आता टीबी होण्याची शक्यता कोणाला असते, ज्यांची इम्युनिटी कमजोर असते,